चंद्रपूर जिल्ह्यातील मजूर सेवा सहकारी संस्था बोगस मजूर दाखवून शासनाची फसवणूक करीत असून मिळालेली कामे इतरांना देत असल्याचा गंभीर आरोप मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी आज पत्रकार परिषदेत केला। या संदर्भात जिल्हा उपनिबंधक यांना दिलेल्या पत्रातून त्यांनी येत्या 10 दिवसात संबंधित बोगस संस्थांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। अन्यथा न्यायालयाच्या माध्यमातून जिल्हा उपनिबंधकावर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। यापूर्वी 14 फेब्रुवारी 2025, 26 ऑगस्ट 2025, 29 सप्टेंबर 2025 आणि 13 नोव्हेंबर 2025 रोजी निवेदन व स्मरणपत्र देऊनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने मनसेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 अंतर्गत मजुरांना रोजगार मिळावा या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या मजूर सहकारी संस्थांचा गैरवापर होत असल्याचा आरोप मनसेने केला आहे। बोगस मजूर दाखवून बनावट कागदपत्रांच्या आधारे शासनाच्या निधीचा दुरुपयोग केला जात असल्याने हा मोठा घोटाळा असल्याचा दावा करण्यात आला आहे। उलट तक्रारकर्त्यांकडूनच पुरावे मागितले जात असल्याने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे। यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, जनहित जिल्हाध्यक्ष सुनील गुढे, तालुका अध्यक्ष राज वर्मा यांच्यासह मनसे पदाधिकारी उपस्थित होते। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ज्या मजूर सेवा सहकारी संस्था आहेत त्या मजूर सेवा सहकारी संस्थेमध्ये श्रीमंताच्या नावाने म्हणजे श्रीमंत जे लोक आहेत ते मजुराच्या नावाने जे तिथे मजूर सेवा सहकारी संस्था चालवतात आणि जे शासनाचा जो GR आहे, शासनाचं जे धोरण आहे त्याच्यामध्ये असं आहे की बाबा श्रमिकांना त्या श्रमाच्या माध्यमातून त्यांना मोबदला मिळाला पाहिजे। त्याच्यासाठी म्हणून महाराष्ट्र अधिनियम अंतर्गत जे आहे मजूर सेवा सहकारी संस्था स्थापन करण्याच्या संदर्भामध्ये कायदा बनलेला होता। त्याच्या अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 50च्या वर जे मजूर सेवा सहकारी संस्था आहे त्याचे चालक आणि मालक म्हणजे त्याचे सचिव आणि अध्यक्ष जे आहे हे श्रीमंत आहे आणि मजूर जे आहे फक्त नावापुरते मजूर आहे। बरं, तिथे तहसील कार्यालयामधून या सर्व श्रीमंतांना मजूर असल्याचा दाखला मिळतो कसा, हा महत्वाचा प्रश्न आहे। आणि या संदर्भामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही जिल्हा उपनिबंधक कार्यालयामध्ये वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे की बोगस जे मजूर सेवा सहकारी संस्था आहे त्या सर्व जे आहे त्यांच्यावर उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्यात यावी। तर जवळपास 5 वेळा आम्ही निवेदनं दिली पण त्याचं कुठलंही उत्तर नाही आलं। शेवटी त्यांनी उत्तर असं पाठवलं की या संदर्भामध्ये तुम्ही जे आमच्यावर आरोप केले त्याचे पुरावे आम्हाला द्या। अरे तुम्ही जे DDR जो आहे स्वतः त्या मजूर सेवा सहकारी संस्थेचं रजिस्ट्रेशन करतो, त्याचं जे काम वाटपाचं काम त्यांच्याकडे आहे आणि त्याच्यावर जे ऑडिट करण्याचं काम त्यांच्याकडे आहे, सर्व गोष्टी तुमच्याकडे आहे आणि तुम्हाला समजा जर आम्ही पुरावे दाखवायचे तर मग तुम्ही करता का नेमकं, म्हणजे तुम्ही कशासाठी आहे। आणि म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही त्यांना 10 दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे की 10 दिवसामध्ये तुम्ही आम्हाला आम्ही जे आरोप केलेले आहे त्या संदर्भामध्ये आम्हाला जे कारवाई पाहिजे, अन्यथा तुमच्या विरोधामध्ये आम्ही न्यायालयातून गुन्हा दाखल करू आणि तुमच्या विरोधामध्ये आम्ही जे आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अभिनव आणि खळखट्याक असं आंदोलन करू। त्याची संपूर्ण जबाबदारी तुमची राहील।